नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर गिरीश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील मराठीतील एकमेव आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे डॉक्टर गिरीश पॉडकास्ट. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी विटॅमिन हा शब्द आयुष्यात कधी ना काहीतरी ऐकला असेल. मराठीत त्याला आपण जीवनसत्व असे म्हणतो आणि या जीवनसत्वाचे बरेच प्रकार आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही कधी ना काहीतरी ऐकलं असेल. अशाच एका महत्त्वाच्या जीवनसत्वाबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे, ज्याचं नाव आहे विटॅमिन डी, जीवनसत्व ड. मित्रांनो, हा विटॅमिन डी जीवनसत्व ड आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक सेलमध्ये एक महत्त्वाचे काम बजावतो. आणि ह्याच विटॅमिन डीची कमतरता, विटॅमिन डी डिफिशियन्सी ही जणू काय भारतामध्ये साथच पसरलेली आहे. आपल्या भारतातील एकूण 135 कोटी लोकसंख्येमधनं जवळजवळ 49 कोटी लोक हे विटॅमिन डीच्या कमतरतेने त्रासलेले आहेत. एका रिसर्च आर्टिकलनुसार ह्या 49 कोटीपैकी जवळजवळ 31% हे लहान मुलं आणि पौगंड अवस्थेतील म्हणजेच टीनेजर्स किंवा ॲडोलसंट्स हे आहेत. आता विटॅमिन डीची लक्षणे काय आहेत, विटॅमिन डी कमी का होतं, आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात, याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, विटॅमिन डीची लक्षणं बऱ्याचदा पेशंटमध्ये आढळत नाहीत. साईन्स अँड सिम्पटम्स बऱ्याचदा असे नसतात आणि असले तरी फार असे वेग असे ठराविक नसतात. बऱ्याचदा विटॅमिन डीच्या कमतरतेच्या पेशंटमध्ये थकवा म्हणजे फटीग हे कॉमनली आढळलं जातं. त्याच्याचबरोबर स्नायूंचा अशक्तपणा, ज्याला आपण मसल विकनेस म्हणतो, हे सुद्धा कॉमनली आढळलं जातं. पण हे सिम्पटम्स फार वेग आहेत आणि जरुरी नाही की हे सिम्पटम्स फक्त विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमध्ये किंवा विटॅमिन डीच्या कमतरतेमध्येच आढळतील. हे इतर सुद्धा आजारांमध्ये आढळू शकतात. आणि ह्याच प्रॉब्लेममुळे बऱ्याचदा विटॅमिन डीची कमतरता, विटॅमिन डीचं डायग्नोसिस, डिफिशियन्सीचं डायग्नोसिस होत नाही. मित्रांनो, आता ह्या विटॅमिन डीची कमतरता का होते, त्याचे काय शरीरावर परिणाम आहेत हे जाणून घेऊया आपण. पण तत्पूर्वी विटॅमिन डीचं शरीरात काय काम आहे याबद्दल थोडंसं आपण एक आयडिया घेऊया. मित्रांनो, कॅल्शियम आणि फॉस्फेट्सचे रक्तामधील जे लेवल्स असतात हे विटॅमिन डी नॉर्मल ठेवतं. आता हे कॅल्शियम आणि फॉस्फेटचे लेवल्स कुठे कामाला येतात, तर बोन मिनरलायझेशन म्हणजे हाडांचं खनिजीकरण. जेव्हा आपले हाडं तयार होत असतात, सारखे आपले बोन सेल्स क्रिएट होत असतात बॉडीमध्ये, तेव्हा बोन मिनरलायझेशन ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट्स लागतात. आणि या कॅल्शियम आणि फॉस्फेट्सच्या लेवल्समध्ये नॉर्मल ठेवायचं काम विटॅमिन डी करतं. तर लक्षात ठेवा, विटॅमिन डी जर नॉर्मल असेल, विटॅमिन डीची कमतरता नसेल, तर तुमचे कॅल्शियम आणि फॉस्फेट्स चांगले राहतील आणि तुमचे बोन मिनरलायझेशन ही प्रक्रिया चांगली होऊन तुमचे हाडं स्ट्रॉंग निर्माण होतात. दुसरं म्हणजे स्नायूंचे आकुंचन, मसल कॉन्ट्रॅक्शन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, मज्जातंतूचे संचालन ज्याला आपण नर्व सेल कंडक्शन म्हणतो, आणि शरीरातील प्रत्येक पेशीच्या नॉर्मल प्रक्रियेसाठी म्हणजे नॉर्मल जनरल सेल्युलर फंक्शनसाठी विटॅमिन डी हे खूप उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती, ज्याला आपण इम्युन फंक्शन किंवा इम्युनिटी असे म्हणतो, ह्याच्या फंक्शनसाठी सुद्धा, ह्या रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यामध्ये सुद्धा विटॅमिन डी हे खरंच महत्त्वाची भूमिका बजावतं. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की विटॅमिन डी खरंच किती महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी. आणि ह्या विटॅमिन डीचा प्रमुख स्रोत हे सूर्यप्रकाश आहे. असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्याच्यामध्ये विटॅमिन डी तुम्हाला मिळेल, ज्याच्याबद्दल मी व्हिडिओमध्ये पुढे बोलणार आहे. पण लक्षात घ्या की प्रमुख स्रोत, मेन जे त्याचं सोर्स आहे, हे सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाश जे आपल्या शरीरावर पडतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी निर्माण होतं. आणि आता हे जाणून घेऊया की विटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये का कमी होतं. त्याचे बरेच कारणं आहे आणि त्याच्यातले काही ठराविक कारणं तुम्हाला मी सांगणार आहे. त्यातलं पहिलं कारण म्हणजे इंडोर लाईफस्टाईल, घरात जास्ती वेळ घालवण्याची जीवनशैली. आता कोविड होऊन गेलेलं आहे आणि वर्क फ्रॉम होमचं कल्चर आहे. बरेच भारतामधील मेजॉरिटी लोक हे मिडल क्लास आहेत आणि ह्याच्यामध्ये असं आहे की आजकालच्या टेक्नॉलॉजीमुळे सुद्धा आपण जास्ती बाहेर जात नाही. बरंच सामान आपण घरी मागवतो, काही दूध जरी घ्यायचं म्हटलं तरी घरी मागवतो. आपण जेवढं उन्हामध्ये जायला पाहिजे तेवढं आपण जात नाही आणि त्याचमुळे आपल्या शरीरावर जेवढं ऊन मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही, म्हणून आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता होते. तर हे इंडोर लाईफस्टाईल, हे सेडेंटरी लाईफस्टाईलचा एक पार्ट आहे आणि ह्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे बरेच आजार होतात, ब्लड प्रेशर, डायबिटीज, आणि ह्या त्याच्याबरोबरच्या इंडोर लाईफस्टाईलमुळे आपल्याला विटॅमिन डीची कमतरता, विटॅमिन डीची डिफिशियन्सी होते.
दुसरं म्हणजे सूर्यप्रकाशातील UV रेज आपल्या शरीरावर पडून आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी निर्माण होतं. ह्याच UV रेजला आपल्या शरीरापर्यंत पोचण्यासाठी बरेच बाधा निर्माण होते प्रदूषणामुळे. हे लक्षात घ्या. तर प्रदूषण हे खूप खूप महत्त्वाचं एक बाधा आहे आपल्या विटॅमिन डी आपल्याला शरीरात तयार होऊ न देण्यासाठी. तर विटॅमिन डी आपल्या शरीरावर UV बी रेजमुळे तयार होतात, अल्ट्राव्हायलेट बी रेजमुळे तयार होतात आणि प्रदूषण त्याला मध्ये बाधा करतं. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे काही जेवणाच्या चुकीच्या सवयींमुळे सुद्धा विटॅमिन डीची कमतरता होते. आपण बरेच बाहेर राहतो, घराच्यापासून लांब राहतो, बऱ्याचदा आपल्या खाण्यापिण्यामध्ये जेवढे चांगले पदार्थ मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे पण जे विटॅमिन डीने परिपूर्ण असलेले खाद्यपदार्थ ते आपण खात नाही आणि त्याच्यामुळे पण विटॅमिन डीची कमतरता आपल्यामध्ये होते. चौथं कारण म्हणजे थोडंसं आश्चर्यकारक कारण आहे, ते म्हणजे फायबर रिच डाएट, तंतुमय पदार्थ. तंतुमय खाद्यपदार्थ आपण जेव्हा खातो, फायबर रिच डाएट जेव्हा आपण घेतो, त्याच्यामध्ये फॉस्फेट्स आणि फायटेट्सचे लेवल्स असतात. हे फॉस्फेट आणि फायटेट्स तुमच्या शरीरातील विटॅमिन डीचे स्टोअर्स, विटॅमिन डीचे संग्रह कमी करतात. त्याच्यामुळे तुम्हाला विटॅमिन डीची कमतरता होते आणि ह्याच्याचमुळे कॅल्शियमची आवश्यकता पण वाढते. पाचवं कारण म्हणजे इन्क्रीज स्किन पिगमेंटेशन. लक्षात घ्या, इन्क्रीज स्किन पिगमेंटेशन आणि त्याचबरोबर सनस्क्रीन लावायच्या पद्धतीमुळे सुद्धा आपल्या शरीरावर सूर्यप्रकाश UV बी रेज नीट आपल्या स्किनपर्यंत पोचत नाहीत आणि त्याच्यामुळे सुद्धा विटॅमिन डीची कमतरता होते. सहावं जे की महत्त्वाचं कारण आहे, गर्भावस्था, अनियोजित आणि अवेळी झालेली गर्भावस्था. त्याच्यामुळे त्या प्रेग्नंट स्त्रीला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा विटॅमिन डीची कमतरता होऊ शकते आणि ह्याच गर्भावस्थेतील स्त्रीने जर तिच्या आहारातून विटॅमिन डी नाही घेतलं व्यवस्थित तर तिला आणि तिच्या बाळाला विटॅमिन डीची कमतरता होऊ शकते. तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही हे समजून घेतलं की विटॅमिन डी काय आहे, त्याचं काय महत्त्व आहे शरीरामध्ये आणि त्याची कमतरता आपल्या शरीरामध्ये का होते. आता हे जाणून घेऊ की आपल्या शरीरावर त्याचे परिणाम काय होतात. तर भरपूर भयानक परिणाम आपल्या शरीरावर होतात. त्यातलं हे जे रँकिंग असं नाही आहे, पण त्यातलं फर्स्ट आहे लठ्ठपणा, जे की खूप कॉमनली ऑब्झर्व केलं जातं समाजामध्ये. त्याला आपण इंग्लिशमध्ये ओबेसिटी असं म्हणतो. असं एका रिसर्च आर्टिकलनुसार आढळून आलं आहे की विटॅमिन डीचे लेवल्स आणि वेस्ट सर्कम्फरन्स, ज्याला आपण कमरेचा घेर म्हणतो, बॉडी फॅट ज्याला आपण शरीरातील चरबी म्हणतो आणि बॉडी मास इंडेक्स, हे तिघांचं इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. इन्व्हर्स म्हणजे उलट नातं आहे. जर विटॅमिन डी कमी झालं तर आपले शरीरातील चरबी, बॉडी फॅट, आपलं वेस्ट सर्कम्फरन्स आणि बॉडी मास इंडेक्स हे वाढतं आणि जर आपलं विटॅमिन डी नॉर्मल राहिलं तर आपल्या शरीरातील चरबी कमी राहते, आपलं कमरेचा घेर पण कमी राहतो आणि आपलं बॉडी मास इंडेक्स पण नॉर्मल राहतो. तर लक्षात घ्या की विटॅमिन डी आपल्याला जाड होण्यापासून किती लांब ठेवतं आणि विटॅमिन डीची जर कमतरता असेल तर लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हे आपल्याला होऊ शकतं. दुसरं म्हणजे विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे टाईप 2 डायबिटीज आणि इन्सुलिन रेझिस्टन्स हे प्रकार होतात. आता इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय, ते बेसिकली इन्सुलिन हा एक वेगळा विषय ज्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू शकतो पुढे कधी ना काहीतरी. पण इन्सुलिन रेझिस्टन्स हा एक मेजर रोल प्ले करतो डायबिटीज होण्यामागे. हे जाणून घ्या आत्तापुरतं. आणि विटॅमिन डी जर कमी असेल तर तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो, त्यामुळे तुम्हाला डायबिटीज होण्याचं प्रमाण जास्ती अधिक पटीने होऊ शकतं. अशा एका रिसर्च आर्टिकलनुसार सुद्धा आढळून आलं आहे की ज्या लोकांमध्ये ऑलरेडी डायबिटीस आहे आणि जर त्यांचे विटॅमिन डी नॉर्मल असेल तर त्यांचा डायबिटीस जेवढा वेगाने पसरायला पाहिजे तेवढा वेगाने पसरत नाही आणि कंट्रोलमध्ये राहतो. लक्षात घ्या. तर पहिलं लठ्ठपणा आहे, दुसरं डायबिटीस होण्याचं प्रमाण आहे, तिसरं म्हणजे एका फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडीनुसार असं आढळून आलं आहे की जर एखाद्या व्यक्तीमध्ये विटॅमिन डी कमी असेल तर त्याच्यामध्ये हृदयरोग होण्याची, हार्ट डिझीज होण्याची, कार्डियक डिझीज होण्याचं प्रमाण हे 60% वाढू शकतं. आणि अशा एका अजून एक रिसर्च आर्टिकलनुसार असंही बरंच आढळून आलेलं आहे की हृदयरोगाचं प्रमाण, हृदयाचा झटका, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हार्ट अटॅक किंवा मेडिकल लँग्वेजमध्ये मायोकार्डियल इन्फार्क्शन असं म्हणतो, हे होणाऱ्या पेशंट्समध्ये विटॅमिन डीची कमतरता आढळून आलेली आहे. तर लक्षात घ्या की विटॅमिन डी हृदयरोगापासून पण तुम्हाला लांब ठेवू शकतं जर नॉर्मल असेल तर, आणि विटॅमिन डीची कमतरता तुम्हाला हृदयरोगाच्या जवळ घेऊन जाते. चौथा परिणाम म्हणजे
व्हिटॅमिन डी कमी असलेल्या लोकांमध्ये इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढतं. मगाशी जसं मी सांगितलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी की व्हिटॅमिन डी नॉर्मल इम्युन फंक्शन, रोगप्रतिकारक शक्ती नॉर्मल आणि स्ट्रॉंग ठेवण्यामागे खरंच गरजेचं आहे. आणि जर व्हिटॅमिन डी आपल्यामध्ये कमी असेल, त्याची कमतरता असेल, डिफिशियन्सी असेल, तर आपली इम्युनिटी चांगली राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सारखं इन्फेक्शन होतं. आणि माझ्या जवळजवळ एका दशकापेक्षा जास्ती अनुभव आहे माझा. एक दशक होऊन गेलं, 10 वर्षापेक्षा जास्ती अनुभव आहे. त्याच्यामध्ये मी असे बरेच पेशंट बघितले ज्याच्यामध्ये मला हे आढळलं की व्हिटॅमिन डी ज्या लोकांमध्ये कमी आहे ते लोक लवकर बरे होत नाही. एखादं इन्फेक्शन झालं, त्यांना सर्दी खोकला ताप जरी झाला असेल, त्यांना बरं व्हायला वेळ लागतो. आणि मग जेव्हा त्यांचे मी व्हिटॅमिन डी लेवल्स करेक्ट करतो, तर इव्हेंच्युअली ते जास्ती आजारी पण पडत नाहीत, त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग राहते आणि आजारी पडले तर लवकर बरेही होतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगले ठेवण्यामध्ये पण व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचं आहे. 5वा परिणाम म्हणजे ऑटो इम्युन डिझिजेस, म्हणजे स्वयंप्रतिकारक आजार. व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर स्वयंप्रतिकारक आजार होण्यामागे खरंच खूप मोठा त्याचा वाटा आहे, ह्या कमतरतेचा. तर लक्षात घ्या, आत्ताच मी सांगितलं की व्हिटॅमिन डी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला नॉर्मल ठेवण्यामध्ये खरंच किती गरजेचं आहे. आणि जर आपली बरेच दिवस, महिने, वर्ष व्हिटॅमिन डी कमी असेल आपल्यामध्ये, तर रोगप्रतिकारक शक्ती होण्याची शक्यता बऱ्याच पटीने वाढते. ऑटो इम्युन डिझिजेस. ओके, उदाहरण सांगायचं झालं तर रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणा, किंवा असे बरेच ऑटोइम्युन आजार आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डीची कमतरता तुम्हाला आढळेल अशा पेशंट्समध्ये सुद्धा. 6वं म्हणजे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इज व्हिटॅमिन डी जर नॉर्मल असेल तर तुम्हाला ते कॅन्सरसारख्या आजारांपासून पण लांब ठेवू शकतं. मगाशी मी सांगितलं की व्हिटॅमिन डीचा प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक सेलमध्ये खूप गरजेचा रोल असतो. व्हिटॅमिन डी सेल प्रोलिफरेशन कमी ठेवतं, सेल डिफरन्सिएशन वाढवतं आणि अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट ठेवतं, जेणेकरून कॅन्सर सेल्स तयार होत नाहीत. जे झाले ते तुमची इम्युनिटी व्यवस्थित पहिला त्याला डिस्ट्रॉय करते आणि जेणेकरून तुम्हाला कॅन्सरपासून व्हिटॅमिन डी लांब ठेवतं. 7वं आणि अजून एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे डिप्रेशन, त्याला आपण मराठीत नैराश्य म्हणतो. असे बरेच केसेस आहेत. बऱ्याच रिसर्च आर्टिकलनुसार असंही आढळून आलेलं आहे की क्लिनिकल डिप्रेशनच्या केसेसमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता बरेच महिने, वर्ष असते. आणि अशा केसेसमध्ये अशा लोकांच्या तातडीने व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर उपचार झाला पाहिजे. कारण सुसायडल आयडिएशन किंवा सुसायडल थॉट जास्ती एखाद्या व्हिटॅमिन डी कमी असलेल्या व्यक्तीमध्ये येण्याची शक्यता असते. तर डिप्रेशन हे लवकरात लवकर ट्रीट झालं पाहिजे. एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन, एखाद्या सायकेट्रिस्टकडे जाऊन त्याचा व्यवस्थित उपचार केले पाहिजे आणि त्याच्याचबरोबर त्याच्या व्हिटॅमिन डीवर पण लगेच उपचार सुरू केले पाहिजे. 8वं आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट परिणाम आणि वर्स्ट म्हणू शकतो त्याला आपण, ते म्हणजे रिकेट्स. लहान मुलांमध्ये रिकेट्स, ज्याला आपण मराठीत मुडदूस म्हणतो, हा आजार होतो. प्रौढांमध्ये ऑस्टिओमलेशिया, हाडं मऊ होणे ज्याला आपण म्हणतो, किंवा ऑस्टिओपोरोसिस ज्याला आपण हाडं ठिसूळ होणे असं म्हणतो, हे आजार होतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये, मसल स्ट्रेंथ चांगल्या ठेवण्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डीचा खरंच चांगला रोल आहे. आणि जर व्हिटॅमिन डी एखाद्या व्यक्तीमध्ये कमी असेल, त्याचे स्नायू वीक होतात. जसं मी तुम्हाला मगाशी लक्षणांमध्ये सांगितलं की स्नायूंचा अशक्तपणा, मसल विकनेस होतं. त्याच्यामुळे ऑलरेडी त्या पेशंटमध्ये हाडं ठिसूळ झालेले असतात, मऊ झालेले असतात, तर ते पेशंटचा स्नायू अशा अशक्तपणामुळे तोल जाऊ शकतो. तोल जाऊन पडून हाडं फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण पण वाढतं. आत्ताच मी सांगितलं की रिकेट्स जो लहान मुलांमधला आजार आहे, तर रिकेट्समध्ये होतं काय बेसिकली की जे मगाशी सांगितल्याप्रमाणे बोन मिनरलायझेशन, हाडांचं खनिजीकरण ही प्रक्रिया आहे. जेव्हा हाडं तयार होतात तेव्हा कॅल्शियम आणि फॉस्फेट लागतात आणि त्या कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या चे लेवल नॉर्मल ठेवण्यामध्ये व्हिटॅमिन डीची खरंच खूप गरजेची भूमिका आहे. आणि लहान मुलांमध्ये काय होतं की जर व्हिटॅमिन डी त्याच्या आहारातून त्याला मिळत नाही, उन्हामुळे ते लहान मुलं जास्ती जात नाही, तर त्याला व्हिटॅमिन डीची कमतरता होते. त्याचे कॅल्शियम आणि फॉस्फेटचा बॅलन्स बिघडतो आणि त्याच्यामुळे त्याला रिकेट्स होतो. रिकेट्समुळे तुम्ही बघितलं असेल काही मुलांमध्ये त्यांचे पायाचे हाडं जे असतात असे वाकडे असतात, किंवा त्याला आपण विद्रूप म्हणू शकतो किंवा विकृत म्हणू शकतो, असे लोक शब्द वापरतात. आणि बेसिकली ते चांगलं नसतं लहान मुलांसाठी. त्याच्यामुळे त्यांना बरेच प्रॉब्लेम्स येतात. आणि ह्याच्यावर उपाय म्हणजे तुम्ही लहान मुलांचं आहारावर सुरुवातीपासून लक्ष दिलं पाहिजे. लक्षात. अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रौढांमध्ये मगाशी मी सांगितलं की जे हाडं मऊ होतात, हाडं ठिसूळ होतात, हे जे प्रमाण आहे व्हिटॅमिन डी जर कमी होत असेल ते प्रमाण फार वाढत जातं. तर हे जे इम्बॅलन्स वाढतं त्याच्यामुळे सुद्धा बरेच इतर प्रोग्रेसिव्ह आजारसुद्धा होऊ शकतात.
मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. तर परिणाम बरेच आहेत. लठ्ठपणा आहे, टाईप 2 डायबिटीस आहे, रिकेट्स आहेत, ऑस्टिओमेलेशिया, ऑस्टिओपोरोसिस आहे, कॅन्सर, डिप्रेशन, अशा ऑटोइम्युन डिझिजेस, असे बऱ्याच आजार तुम्हाला होऊ शकतात जर विटॅमिन डीची कमतरता तुमच्यामध्ये असेल. तर मित्रांनो, ह्याच्यावर उपाय काय आहे? आत्तापर्यंत तुम्ही समजून घेतलं की विटॅमिन डीचे लक्षणे काय, त्याचं महत्त्व काय शरीरामध्ये, त्याचं कमतरता का होते आणि त्याचे शरीरावर परिणाम काय आहे. तर हे आत्तापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की विटॅमिन डी किती गरजेचं आहे आपल्यासाठी आणि त्याचे उपाय काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. फार सोपे उपाय आहेत, लक्षात घ्या. पहिलं तर, सर्वात महत्त्वाचं पहिलं तर, तुम्ही सूर्यप्रकाशात गेलं पाहिजे. सूर्यप्रकाशात आपण कमीत कमी 10 ते 30 मिनटं तरी वेळ घालवला पाहिजे. सकाळी 8, 9, 10च्या आसपासचा टाईम ते दुपारी 2 ह्या कालावधीमध्ये तुम्ही कधी सूर्यप्रकाशात जाऊ शकता. मी माझ्या लहान पोराला रोज सूर्यप्रकाशात घेऊन जातो. मी स्वतः मेडिटेशनला 10 ते 15 मिनिट सूर्यप्रकाशात बसतो आणि माझे विटॅमिन डी लेवल्स खरंच खूप त्याच्यामुळे चांगले राहिलेले आहेत. एक चांगलं लाईफस्टाईल त्याच्यामुळे तुमचं एक डेव्हलप होतं. मगाशी मी सांगितलं की घरात जास्त वेळ घालवण्याची जीवनशैली, इंडोर लाईफस्टाईलला त्याला आपण ब्रेक केलं पाहिजे, ते तोडलं पाहिजे. आपण बाहेर गेलं पाहिजे, उन्हात खेळलं पाहिजे. असं नाही की जरुरी की आपण दिवसभर कामातच बिझी राहिलं पाहिजे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि तो वेळ जास्तीत जास्त वेळ आपण उन्हामध्ये घालवला पाहिजे. मी म्हणत नाही की 2-3 तास घालवा, पण ॲटलिस्ट 10 मिनटं ते 30 मिनटं तुम्ही उन्हामध्ये वेळ घालवला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या आहारामध्ये विटॅमिन डी चे परिपूर्ण असलेले खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे. आता बऱ्याच तुम्ही ठिकाणी ऐकलं असेल, अरे फक्त नॉनव्हेजमध्येच विटॅमिन डी असतं, व्हेजमध्ये नसतं. असं काही नाही. तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. असे व्हेजिटेरियन फूड्स आहेत, असे खाद्यपदार्थ ज्याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन डी मिळेल. नॉनव्हेजवाल्यांसाठी मासे, अंडी आणि याच्यामध्ये असे नॉन व्हेजिटेरियन बरेच पदार्थ ज्याच्यामुळे तुम्हाला विटॅमिन डी मिळेल. पण व्हेज लोकांसाठी पण आहे. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर चीज, दूध, सोय मिल्क, मशरूम्स, ब्रोकोली, पीनट्स ज्याला शेंगदाणे आपण म्हणतो, वॉलनट्स, ॲव्होकाडोज, किवी, पपई आणि असे बरेच ड्रायफ्रूट्स पण आहेत. बटरमध्ये सुद्धा असतं विटॅमिन डी, जे फोर्टिफाईड असतात, त्याच्यामध्ये सुद्धा असतं. तर असे पण तुम्ही रोजच्या जेवणामध्ये अशा खाद्यपदार्थांचा तुम्ही समावेश करू शकता, जेणेकरून तुमच्या विटॅमिन डीचे रेकमेंडेड डेली अलाउन्स तुम्हाला मिळत जाईल. लक्षात घ्या. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या वापरण्यात खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा असे काही फोर्टिफाईड विटॅमिन डी फोर्टिफाईड फूड्स घेतले पाहिजे. विटॅमिन डी फोर्टिफाईड म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये विटॅमिन डी वरून ॲड केलेलं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर असे काही ऑइल्स असतात, काही तेल असतं ज्याच्यामध्ये विटॅमिन डी ॲड केलं जातं. काही लोक डालडा पण वापरतात, त्याच्यामध्ये पण विटॅमिन डी वरनं ॲड केलं जातं. तर हे सरकारी नियमानुसार सुद्धा होतात आणि जेणेकरून तुमचं डेली विटॅमिन डीचं जे RDA आहे, रेकमेंडेड डायटरी अलावन्स आहे, तुम्हाला मिळत जातं. चौथं महत्त्वाचा उपाय म्हणजे एखाद्या स्त्रीला जर गर्भधारणा झाली असेल, एखाद्याच्या घरी लहान मुलगा जन्माला आले असेल, तर त्या लहान मुलाला त्याच्या आहारामध्ये विटॅमिन डी परिपूर्ण असलेले खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे. आता मी जे सांगितलं त्यातलं तुम्ही कुठलेही आयटम्स गुगल करू शकता, विटॅमिन डी फूड्स तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि त्यांच्या खाद्यपदार्थांचा त्यांच्या आहारामध्ये समावेश झाला पाहिजे. पाचवा महत्त्वाचा उपाय म्हणजे वेळोवेळी विटॅमिन डीची तपासणी करणे. विटॅमिन डी काही ठराविक एज ग्रुपचा, ठराविक वयोमानाचा आजार नाही आहे. हे एखाद्या लहान मुलालाही होऊ शकतो, एखाद्या यंग माणसालाही होऊ शकतो, टीनेजरला होऊ शकतो, वयस्कर माणसालाही होऊ शकतो. तर विटॅमिन डीची कमतरता ही कुणालाही होऊ शकते आणि वेळोवेळी जर आपण ब्लड टेस्ट केलं तर त्याची कमतरता आपल्याला आढळून वेळेत येऊ शकते आणि त्याच्यावर आपण वेळेवर ट्रीटमेंटही करू शकतो. तर आयडियली 3 ते 6 महिन्यात आपण ही टेस्ट केली पाहिजे. कमीत कमी 6 महिन्यात तर एकदा केलीच पाहिजे आणि ब्लड टेस्ट तुम्हाला जवळ कुठेही लॅबमध्ये तुम्ही जाऊन करू शकता. आणि जर टेस्ट केल्यानंतर तुमच्याकडे रिपोर्ट्स आले आणि तुम्हाला असं आढळलं की विटॅमिन डीची कमतरता आहे, तर डायरेक्ट मेडिकलमधनं गोळ्या घेऊ नका. बऱ्याचदा कसं असतं की कोण तुम्हाला व्यवस्थित गाईड जर एखादा व्यक्ती डॉक्टर नसेल तर तुम्हाला व्यवस्थितपणे या विटॅमिन डी डिफिशियन्सीवर गाईड करू शकणार नाही. तर एखाद्या व्यवस्थित चांगल्या डॉक्टरकडे जा. तुमच्या घराजवळ जो कोणी चांगला डॉक्टर असेल त्याच्याकडे जावा, ते रिपोर्ट्स घेऊन जा. जर विटॅमिन डीची कमतरता असेल तर डॉक्टर ठरवेल इंजेक्शन द्यायचं का गोळ्या द्यायच्या का दोन्ही कॉम्बिनेशन वापरायचं, जेणेकरून ही विल गाईड यू इन टेकिंग बेस्ट डिसिजन
ऑफ ट्रीटिंग युअर विटॅमिन डी डिफिशियन्सी. तुमचं विटॅमिन डी डिफिशियन्सी बरं करण्यामागं डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित गाईड करेल. मित्रांनो, डॉक्टर गिरीश पॉडकास्टची सुरुवात अशाच आरोग्यविषयक गोष्टींना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी झालेले आहे. आज विटॅमिन डी डिफिशियन्सीचा, विटॅमिन डीच्या कमतरतेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाईप करा. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ही जी माहिती आहे ज्या आर्टिकलच्या आधारे घेतली गेली त्या आर्टिकलची लिंक पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहे. त्याचबरोबर माझं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजचं पण लिंक शेअर करणार आहे. तिथे मला प्लीज इंस्टा आणि फेसबुकवर जाऊन फॉलो करा आणि तिथे पण तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मला DM करू शकता, मला मेसेंजरवर माझ्या पेजवर तुम्ही मला मेसेज करू शकता. जेवढे तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा मी पुरेपूर प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त तुमचे उत्तर देऊन तुमचं समाधान करायचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा. आणि जाता जाता तुम्हाला सांगतो, तुम्हाला हा आरोग्यविषयक पॉडकास्ट कसा वाटला मला प्लीज कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन, एक नवीन व्हिडिओ बरोबर. धन्यवाद.